जेन्सीज. तर आज आहे लग्न आणि आता ते नवरा नवरी चाललेली आहेत. समोरून मी बाहेर आलेली आहे आणि मी अजून आंघोळ वगैरे काही केलेली नाही. सो म्हणजे मागे बघू शकतात किती छान डेकोरेशन वगैरे करून ठेवलं त्यांनी. सो ते आता येतील, आपण वाट बघू. नाही तर मी जशी खाली गेली ना तसं मी पाहते की इथे खूप भारी भारी मस्त डेकोरेशन करून ठेवलेलं गाण्यांसाठी. आणि आता नवरी चाललेली आहे. आता तुम्हाला असं वाटेल की नवरी कुठे चालली आहे, तर नवरी चाललेली आहे तिच्या हॉलवरती. तिच्या हॉलवरती म्हणजे जिथे लग्न आहे ना तिथे हॉलवरती चाललेली आहे ती. आणि खाली गेल्यानंतर मी पाहते की सागर दादाचा पण जो तो चाललेला आहे, म्हणजे तो तिथे नाही दिसला मला, बट ठीक आहे. पण हे सगळे वाजत वगैरे घेऊन चालले. आता इथे सागर दादाचा काय संबंध सांगते, तुम्ही हे बघा. घेऊन चालले की पाठवतात जबरदस्ती. एकदम धरून बांधून ताई चाललेली आहे हॉलवरती आणि तिचे जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत तेवढे सगळे मागून येणार आहेत, कारण बाकी जे पुढच्या विधी वगैरे आहे ते ती पुढे जाऊन करणार आहे. तर आता तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवते, तो बघा, खूप छान आहे. मग असंच वाजत गात वगैरे चाललेली आहे सुकन्याताई. सो गाईज आता मी चाललेलो आहोत लग्नाला आणि माझ्या मम्मीला बघा किती सुंदर दिसतीये. हाय. आता मी तर मागून चाललेली, कारण लग्न होतं दुपारचं. तर आम्ही सगळेजण चाललेलो आहोत दुपारी लग्नाला आणि तिथे जाऊन बघतो तर काय परत ते बाहेर वाजवायला लागलेले आहे. अरे आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिले. मगाशी मी बोललेली की सागर दादा सुद्धा चाललेला आहे. तर हेच सांगत होतं मला तुम्हाला की सागर दादा दुसऱ्या मजल्यावर राहतो आणि सुकन्याताई पहिल्या मजल्यावर राहते. सुकन्याताईचं किती छान आहे ना, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा तिला तिच्या मम्मीला पण भेटता येईल आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ती तिच्या घरी सुद्धा राहू शकते. आता मी तर लेट गेलेली, म्हणजे अराउंड 12:30 की 1 वाजता समथिंग लग्न होतं. तर मी काहीतरी घरातून 11:30 वाजताच निघाली होती. बट मी ती गेली तेव्हा पाहते तर काय इथे सप्तपदीची आणि यांचं लग्न चालू आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की सप्तपदीची सुद्धा डेकोरेशन वगैरे होतं ना, ते खूप छान झालेलं. पण आता विषय असा येतो की तुम्हाला वाटेल की मंगलाष्टक आता झालेच नाही, मग यांचं लग्न कसं चालू झालं इथे मध्येच. तर मग यांनी काय केलेलं आहे ना की उशीर होतो कधीतरी, की म्हणजे जसे पाहुणे येतात त्यांच्यासोबत प्रत्येक एक फोटो काढत बसायचा. मग ते फोटो काढणार, त्यांच्याशी भेटणार, गिफ्ट देणार, गप्पा मारणार आणि मग तोपर्यंत सगळा टाईम निघून जातो. म्हणून मग सुकन्याताई आणि सागर दादा सकाळी लवकर निघालेले ह्यासाठी की पहिले जेवढ्या पण विधी आहेत, सप्तपदी आहे, पूजा आहे, ह्यांच्या फेरे बिरे जे काही असेल ते पहिले ते सगळं करून घेतील आणि मग ते घेणार आहेत मंगलाष्टकाची विधी होईल. मग त्याच्यानंतर मी इथे पोहोचल्यानंतर पाहते तर काय ऑलरेडी ह्यांच्या सगळे पूजा वगैरे चालू झालेल्या. ऑब्व्हियसली मी लेट गेलेली म्हणून माझ्या हाफ ऑफ द पूजा मिस झालेल्या होत्या. बट आता तुम्ही मला स्वतःच सांगा की मी एवढ्या लवकर जाऊन काय करू. ऑलरेडी मी तसा व्लॉग बनवायला घेतलेला, तुम्ही स्टार्टिंगला पाहिलं असे मी बिना आंघोळीची जाऊन तिथे व्हिडिओ काढते आणि सगळे मला विचारतात तू लवकर येणार आहे ना, लवकर येणार आहे ना. भाई असं थोडी असतं. हा आहे नो, मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे, बट भाई मला पण काहीतरी झोप बीप आहे. आणि पहिली गोष्ट रविवार असल्यामुळे फक्त एकच दिवस सुट्टी भेटते मला कॉलेजवरून, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, आणि ती सुट्टी मी माझी वेस्ट नाही करू शकत. सॉरी गाईज, ते थोडं फ्लोमध्ये आउट ऑफ टॉपिक गेलेलं आहे. तर तुम्ही माझं पहिलेचे जर सीन्स पाहिले असतील त्याच्यामध्ये त्यांनी मंगळसूत्र वगैरे घातलं, त्याच्यानंतर फेरे बिरे झाले. आणि मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये ऑलरेडी सांगितलं होतं की प्रत्येक घराचं लग्न वेगळं असतं, प्रत्येक घरातल्या विधी, लग्नाच्या विधी, वॉट एव्हर जे काही पण असेल ते वेगळं असतं. तर मग इथे सुद्धा सगळं काही वेगळं झालेलं आहे. तर सुकन्याताईचा जो दादा आहे तो मस्त काहीतरी देत होता तिच्या हातामध्ये आणि मग त्याची फ्लोमध्ये टाकायची आणि फेरा घ्यायची. आणि हे कंटिन्यू समथिंग 3 ते 4 वेळा झालेला आहे. मग त्याच्यानंतर मग डायरेक्ट त्या पंडितनी सगळे कुरमुरे घेतले आणि मग त्याच्यानंतर ते अग्नीमध्ये टाकायला लावले. मग त्याच्यानंतर त्या पंडितनी सागर दादाला सगळं काही समजवलं की असं असं तुला करायचंय. आणि त्याच्यानंतर सागर दादानी मुरमुरे जे असतात ते डायरेक्ट टाकले. आणि त्याच्यामध्ये हा फोटोग्राफर जो 10 वेळा माझ्या व्हिडिओच्या मध्ये येत होता, मला हेच कळत नव्हतं की मी त्यांच्या व्हिडिओच्या मध्ये येते की ते माझ्या व्हिडिओच्या मध्ये येत आहेत. भाई माझं असं डोकं आउट झालेलं ना त्यांना बघून की दादा थोडं बाजूला, मला व्हिडिओ काढायचा. अरे चाललंय काय, नुसता तो ह्याला बोलतो की तू थांब, मी थांब, हे कर ते कर. भाई पंडितचं सुद्धा डोकं सटकलं होतं, त्यांना ओरडत होता. आता बोलून काही फायदा नाहीये, बट जो कोणी माझा व्लॉग बघत असेल तो नक्की बोलणार आहे की इथून पुढे या पोरीला लग्नाला तर कधीच बोलवणार नाही. डायरेक्ट व्हिडिओमध्ये सगळं खरं
खरं सांगून मोकळी होते. आणि सक्सेसफुली आपण परत एकदा टॉपिक वरून डायव्हर्ट झालेलो आहोत. कमिंग बॅक टू द टॉपिक, इथे सप्तपदी चालू झालेली होती आणि डेकोरेशन बघा भाई तुम्ही एकच नंबर. आता इथे सप्तपदीच्या वेळेला सुद्धा फोटोग्राफर मध्ये मध्ये करणार नाही असं तर होणार नाही, बट जाऊ दे यार, त्यांचा दिवस आहे, मी कशाला त्यांना उगाच ट्रोल करते बिन कामाधामाची. बट इथे तुम्ही बघू शकता की सागर दादा आणि सुकन्याताई किती छान हळूहळू मस्त फोटोग्राफरचं ऐकत ऐकत गप्पा मारत मारत मस्त सप्तपदी आपली पूर्ण करत आहे. म्हणजे तुम्ही माझे प्लीज रोस्टिंग वाले स्किल्स जज नका करू आणि कमेंट मध्ये बद्दल काही बोलू नका, बट इट इज ट्रू. जे ते माझ्यासोबत बोलत होते जसे करत होते मला अजिबात नव्हतं आवडत. माझं इथे व्लॉगचं चाललंय आणि यांचे व्हिडिओ चालले, बट ठीक आहे आता काय करणार, जे झालं ते झालं, आता मी त्याच्यावरती काही बोलू नाही शकत. बट एकदम जेन्युनली सांगते, ते मला व्लॉग काढूच देत नव्हते आणि त्याच्यातून मी कसं तसं तरी करून काढत होती. अजून सुद्धा माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत, बट टाइम लिमिट आणि एडिट मला सपोर्ट करत नाही, त्याच्यामुळे मी शांत बसलेली आहे. आता इथे फायनली ह्यांची सप्तपदी इथे समाप्त होते आणि त्याच्यानंतर तुम्ही या फोटोग्राफरला बघा, म्हणजे 12:30चं लग्न आहे आणि इथे 1:30 वाजलेला आहे, पण ह्यांना यांचं फोटोग्राफी थांबवायचीच नाहीये. लोक भले कंटाळून जातील पण ह्यांना यांची फोटोग्राफी करायचीच आहे. जाऊ दे गाईज, मला जास्त काही बोलायचं नाहीये, नाही तर सुकन्याताईची मम्मी मला कमेंटमध्ये काहीतरी ओरडून जाईल. त्याच्यापेक्षा तरी चांगलं आहे की आपण शांत राहावं. त्याच्यानंतर मग मी, रोहिणी काकी, आमचे जेवढे पण ग्रीन सिटीवाले काकू होते ते सगळे आले आणि तुम्ही ही रुखवत बघा, म्हणजे किती छान डेकोरेट केलेली आहे. आणि तुम्ही जर माझा कालचा ब्लॉग पाहिला असेल, तुम्हाला मी सांगितलेलं की हे जे सुकन्याताईच्या मम्मीने सगळं काही केलेलं होतं, त्यांच्या हाताने सगळं काही बनवलेलं आहे आणि हे 6 महिन्यापासून चालू आहे. आता इथे सागर दादा घोड्यावर बसून नाचत गात सुकन्याताईला घ्यायला आलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकतात की ज्या वरमाई आहेत, आय डोंट नो वरमाई आहेत की काय, ते तांब्याचं काहीतरी घेऊन उभे आहेत आणि त्याचं स्वागत करणार आहेत. आणि त्याच्यानंतर मग सागर दादा तिथे गेटवर येतो, ते पण नाचत नाचत. आता इथे खूप सारी मस्ती वगैरे केली आणि मी ते थांबून होती की तो कधी येते, मला त्यांचा व्हिडिओ काढायचा आहे. आणि तुम्ही ते बघू शकतात की हे परत इथे वाजवायला चालू केलेलं त्यांनी आणि हेच वाजत होते आणि ते सगळे नाचत होते. आणि त्याच्यानंतर इथे होती द ग्रँड एंट्री ऑफ सागर दादा आणि सुकन्याताई, जी मस्त छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये दोघं जण आले आणि इथे फायनली त्यांचं लग्न झालेलं आहे. हे माझ्या घरचं लग्न नव्हतं, पण सुकन्याताईच्या मागे जाऊन व्हिडिओ काढायला नक्की मी उत्सुकतात होती. आय एम सॉरी, मी खूप जास्त रोस्ट करते, खूप फिलिंग्स एक्सप्रेस होत आहेत माझ्या आज, बट ठीक आहे. मी काल बोलली होती की मी तुमच्याशी बोलून खूप भारी वाटतं मला. सो फायनली सागर दादाचं आणि सुकन्याताईचं लग्न झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला विभाग अध्यक्ष शाखाध्यक्ष वारजे माळवाडी या ठिकाणी आपल्या स्वागत. कृपया सर्व परिपालन. आता पहिले लग्न झाल्यानंतर मी पळते जेवायला, त्याच्यानंतर मग आम्ही सुकन्याताई आणि सागर दादाला भेटतो आणि मी कडक कडनी बाहेर निघून जाते. अँड थँक्स फॉर वॉचिंग, बाय.